आणि दुराशी हे अवदुराशी जाऊ नको बापरे मला वाटलं पाणी गरम वाहत असं आहे बाई मला चांगली चिकणे व्हायला लागली खरं अजी मी काय म्हणते हा पाणी तर गरम झालं पण शिपाई कुठे आहे त्यांना आवाज द्या ना शिपाई हो मी का म्हणतो ते पाणी गरम करण्यासाठी गंगार पाहत आहे गंगार हो का तर नाही का तुला एक लहानची गोष्ट सांग अजी गोष्ट नका सांगू हा मी का म्हणते हा कथा सांगा कथा बर अरे दादा म्हटलं माझ्या शिपाई दादा दादा मी का म्हणतो आपण नवीन दिवसाला आपल्या राजवाड्यात आलो मी आता 15 दिवस झाले आंघोळ काही केली नाही बरं कारण माया राज्यामध्ये आंघोळीचा म्हणजे रिवाजच नाही आहे हो का आमच्या भारतामध्ये आंघोळच नाही हो बापरे मी काय आंघोळ केलो नाही हो का म्हणून मी का म्हणतो अरे दासोदाच्या राती घरी माझ्या रामुलाला हे गोष्ट बरोबर आहे अरे दासी करील बापा तुझी सेवा चाकरी माझ्या रामुलाला मी का म्हणतो तुले नाही का आंघोळ झाल्यावर एक गोष्ट सांगतो आंघोळ झाल्यावर कारण आता जर सांगलो तर तुझं काही खरं नाही तू बाई मग कामावर येणार नाही कामावर येणे तुला घरी काय राहील मी का म्हणतो तुझी कोणती म्हणजे गोष्ट आहे बरं ते मालकीन बाईला माहित आहे हो का हा कारण तिनं मला सांगितलं म्हणजे मालकीने विचारायला लागेल पण मी काही सांगू शकत नाही कारण मी जर तुला सांगितलं हो तू माझ्या कामावर सुट्टी मारशी
म्हणून मालकीने विचारून घे. पण अशी कोणती गोष्टी असतात आहे तुझ्या फायद्याची गोष्ट आहे. माझ्या फायद्याची? हो हो, आता खूप झाले बा. मजाक नाही काही. मला सांगू का सांगू सांगू का तुम्हाला माहित आहे म्हणे मला. हा हा शिपाई हो सांगा ना. माझ्या लाडाच्या शिपाई दादा रे सांगा ना की काय झालं? सांगू का तुला सांगा ना का? एक गोष्ट सांगते सांगू एक कप दोन चार सांगा ना. अरे एकच गोष्ट आहे पण लय भारी आहे. बाप रे, हो ना. एवढी भारी गोष्ट आहे. अरे माहितीये का हा? ते मी तुझ्या लहानपणापासून तर तू 21 वर्षाचा होत पर्यंत लपवून ठेवली. बाप रे, मग सांगू का सांगा ना. मी काही सांगू का तुला आपल्या वाड्यामध्ये एक लवंगावती दासी असते आहे. आहे ना आहे. अरे ती लहानपणापासून तिचा सांभाळ कोणी केला तुम्हीच केला हो ना. आणि तुझे आई वडील मरण पावले तेव्हा पासून तुझा सांभाळ कोणी केला तुम्हीच केला. हा तुम्ही दोघंही लहान हा. असताना तुम्ही दोघांचे आई वडील हा, मृत पावल्यावर आम्ही दोघांनी तुमचा सांभाळ केला बरं. आणि तुमचा हा लहानपणीच बाल विवाह लावून दिला बघ. का बोलताना त्या का? लवंगावती दाशी सोबत तुझा बालपणी विवाह झाला होता. काही सांगता का की? हो ना खरंच. तर मला सांगा बाईसाहेब, हा लहानपणी आमचं त्या तिचं माझं लग्न करून दिल्या. हो ना. मग आता एवढी दिवस कोण लपून ठेवल्या? एवढे दिवस काऊन लपवून ठेवलं सांगू का मग अरे जेव्हापासून जेव्हा ज्या वर्षी तुझा बालविवाह झाला हा, त्याच वर्षी त्या बालविवाह प्रथेला बंदी आली. एवढी धुवाड पडली जी. हो ना. तुम्हाला माहित आहे? अरे बाप्पा. चप्पा पराठ्या लाल लाल होऊन गेल्या. माझे कार्यक्रम आहे. अरे थांब 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 थांब. होते सगळं बरोबर. हा, तुम्ही लहान होते म्हणून त्या गोष्टी कराव्या लागल्या आणि तुम्ही लहान होते त्यावेळेस लग्न झालं तेव्हाच या बालविवाह प्रथेला बंदी आली. हो अरे का? जर ह्या गोष्टी जर आपल्या कचेरीच्या बाहेर गेल्या असत्या तर आम्हा दोघांना पकडून नेलं असतं ही गोष्ट बरोबर नाही का हो ना जी. म्हणून ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. वा वा. आता तू माहितीये का हा पहिलं कोवरा होता जिथं वयाला सांगलो नाही लहानपणी झाला तर आता जटर झाला लग्नाचा झाला आता सांगून राहिलो आता जटर झाला तर चांगलं पाहू दे मा बाई हो चांगलाच जटर झाला ना. हो चांगलाच जटर झाला. चांगला आहे की हो नाही? ना तर मी काय म्हणते हा. बोलते का तिच्यासोबत बोलू? हो ना ठीक आहे ना. बोलव का तिला का तूच बोलवते नाही, तुम्हीच बोलवा. अगं दाशी ग माझे लवंगावती दाशी बाई काय अगं ये दाशी बोला ना राणी. ये अशी आलीस आलो ना. माझे माय आलीस आलीस का हो ना. आली मग आता आली ना हो. मग का तर नाही वा आत्ताच आली तू जाऊ दे मी का म्हणते बाई का म्हणता? अगं मी तुला मगाशी एक गोष्ट सांगितली होती ना हो ना. कोणती गोष्ट सांगितली होती पाणी मांडून सांगल्या होत्या. माझे माहिती आहे नाही व मी दुसरी गोष्ट सांगितली होती. कोणती गोष्ट सांगली? अगं लहानपणी तुझं लग्न झालं होतं हो ते सांगल्या शिपायासोबत. तो शिपाई आज घरी आलाय. हा. अगं मस्त हिरो सारखा दिसते हो. आणि मला तर वाटते तो शाहरुख खान सारखाच दिसते. असा सुंदर पाहिले आहे आणि तुझ्या जोडीले तर एवढा मॅच होते का तुझ्या खाकमधली हँडबॅग असा तो दिसते. माप आहे. हो. खरंच काही तर मी काय म्हणते त्याला आवाज दे आणि त्याच्यासोबत बोलून घे. नवगंगार पाणी सारलंय ना तू हो ना. आणलंय ना. हो. मी नाही का राजे साहेबांची आंघोळ करते तू हा. त्याची आंघोळ कर. बरं. जा बोलून घे. हॅलो. हा. मालकीनं काय सांगितलं का तुझ्या आवाज? हो सांगितलं ना. काय सांगितलं सांग बरं. गाव का तू यानं माया लग्न झाला म्हणे बाप्पा लहानपणी. लहानपणी तुलाही माहित नाही अजून. नाही बाप्पा. पण असं काऊन झालं असं म्हणतो. हो बाप्पा. अरे कमीत कमी तुले तर सांगायला पाहिजे होतं मालकींना. हो नाही तरी. किती मालकींच्या पोटात कपट आहे. मग आता कप- आहे की नाही? लहानपणापासून आपण दोघे जण या वाड्यामध्ये काम करत आहोत. हो. आहे की नाही? हो ना. तुझे माबाप मेले ना माही मेले. हो. लहानाचे मोठे टायगर्स केले चांगली गोष्ट आहे. हो ना. पण एवढी मोठी गोष्ट झाकून नव्हती ठेवायला पाहिजे होती. बरोबर आहे ना. आता आपली किती नुकसान झाली आहे कोणाला सांगून. काची नुकसान झाली? आबा तुझे पण माहिती मला सांग. हा. एवढे वर्ष झाले मालकानं आपल्याला सांगलं नाही हो. तर एवढी मोठी नुकसान भरपाई कुठून काढू म्हणतो मी. बरं एक गोष्ट सांगा. हा नुकसान काची झाली? नुकसान काची झाली. हो. बहीणचे पहिले सप्पा पराठीवर आले आला हट. धुया रातभर हिरभर धुया चालते तिच्या बहीण सप्पा पराठीवर आल्याला काळे काळे बोंड राहिले. हट नाही. हो का? मग किती नुकसान झाली. हो नाही तरी. ऐक नाही हो. म्हणून तुला ते
सांगा ना लवकर. अहो गवा तांदळाची चव येईल का मुठ्याले? आगे माहिती आहे. नाही नाही. गवा तांदळाचे मुठे बनवले. हा. अहो गवा तांदळाची चव येईल का मुठ्याले? खालीच कधी मुठे कशा काय बनवते सांग बरं. ते गोल गोल नाही राहत का? हा. तांदळाचं पिठही टाकते तांदळाचे पीठ टाकते. ना नाही का कांद्याची काळाची का चोप टाकते. अहो गवा तांदळाची चव येईल का मुठ्याले? आता का की बापा मला नाही माहित. आणि हे भयाळ बेली हालत मुरमुऱ्याले म्हणते पोहे. हा. अव दिवसाले म्हणते रात्र होय. दिवसाले रात होय. हा. कसा कसा दिवसाले रात होते. पाहू समजे नाही. नाही समजे बापा. आणि जिलेबी समजून तू पण मस्त कुलबी. जिलेबी समजू. हा. अहो एवढी अडाणी राहिली एवढी मोठी दुनिया हिंडतेच नाही. आव जिलेबी समजून तू पण बसते सकुलबीले. पिले. आणि हे बह्याड बेली नाही गौराव सांड्या. वड्याले म्हणते आलू गोड्या. आलू कोंडा. मग पाहिलीस नाही पाहिलं बाप्पा. अजून ना खाल्ली म्हशी बयाड. ए आणि हे जिलेबी समजून चोपट बसते सोडून द्या आता. बरं. आता नाही घराचा होतो. आता पाणी गरम झाला आंघोळ करायची हो. झालं गरम. मग आता येऊ देऊ का. बोला ना. हो झाली ना. मी काय म्हणते मी इकडे बाथरूम मध्ये नाही का राजेसाहेब
बायकाची आंघोळ करून देते हा तू तिकडे नाही का बायाच्या बाथरूम मध्ये करून दे हो हो च्या भाई हो हो बाहेरच्या बाथरूम मध्ये म्हणते मालकी मग आता बाहेर बाथरूम आहे का तू बाहेर याय बाथरूम या हो का मग आता बाथरूम हो च्या बहीण स्वयंपाकाचा रूम असेल नाही तर कुठे नेशील बाबा आधी स्वयंपाकाचा रूम नव्हे हा ना मग बाथरूम म्हणला तर आंघोळीचा रूम आंघोळीचा रूम मग आता असं असं बरं मी का म्हणतो हा कोण्या तनसीत जाऊन लोरले होते एवढेच कार्य कपडे करून आणले कार्य कपडे तुला माहित आहे का 15 दिवस झाले घरी गेलो नाही हा अंगाले पाणी नाही पाण्याले अंग नाही हट माय